आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी TCS आणि तिथे चाललेलं धर्मांतराचं काळजाळ। गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या एका फ्लॅटमध्ये लपून बसलेली निदा पोलिसांच्या कोठडीत आहे। नाशिक हादरवणाऱ्या या प्रकरणाचा सर्वात मोठा खुलासा पाहूया त्याचा विशेष व्हिडिओ। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। नाशिकच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मधील जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून गुरुवारी अटक करण्यात आली। निदा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती। ती तिच्या कुटुंबासह नरेगाव परिसरातील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती। मात्र नाशिक SIT आणि स्थानिक पोलिसांनी सापळा रचून तिला बेड्या ठोकल्या। निदा खानवर आरोप आहे की तिने आपल्या भावाच्या दानिश शेखच्या मदतीनं अनेक महिलांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांच्यावर दबाव आणला। एका पीडित महिलेनं आरोप केला होता की दानिशनं लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि निदाने तिला धर्म बदलण्यासाठी धमकावलं। इतकंच नाही तर निदाने पीडितेच्या धर्माबद्दल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पण्याही केल्या होत्या। तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की केवळ एक महिला नाही तर तब्बल 7 महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ सहकाऱ्यांवर छळ आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत। निदा खानचे गरोदर असल्याचं कारण देऊन अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयानं तिला कोणताही दिलासा दिला नाही। TCS कंपनीने ही निदा खानला तत्काळ निलंबित केलं असून तिची अंतर्गत सिस्टीम ऍक्सेसही काढून घेतली आहे। निदाच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे। IT कंपनीच्या नावाखाली धर्मांतराचा हा खेळ नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा शोध पोलीस घेत आहेत। कॉर्पोरेट विश्वात कामाच्या नावाखाली धार्मिक अजेंडा चालवणं ही केवळ अनैतिकच नाही तर कायद्याचा भंग करणारा आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। निदा खानच्या अटकेमुळे नाशिकच्या या धर्मांतरामागील अनेक धक्कादायक गुपितं उघड होतील। IT कंपनीत कामाचा ताण आपण सर्वांनी ऐकला होता, पण धर्मांतराचा हा टार्गेट पॅटर्न देशाला हादरवणारा आहे। भरभक्कम पगार आणि AC कॅबिन मध्ये बसून धर्मांतराची स्क्रिप्ट लिहिणारी निदा खान कोठडीची हवा खाते। अशा किती निदा अजून कंपन्यांमध्ये सक्रिय आहेत हा प्रश्न सर्वांनाच सतावतोय। या आणि अशा निदांच्या धर्मांतराच्या अदांना वेसन घालणं आवश्यक आहे। तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती जास्तीत जास्त फॉरवर्ड करा। धन्यवाद।